नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर एक नवीन स्कीमचा साईट व्हिजिटचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि ती स्कीम आहे न्याती मिरल फेज 2. लोकेशन आहे बाणेर. स्कीम क्रमांक आहे 816 स्कीम. या प्रकल्पाबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊयात आणि त्यासोबतच साईटवरती नेमकं काय स्टेटस आहे, कशा टाईपचे परिसर आहे, हे सर्व आपण तुम्हाला दाखवणार आहेत या व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो स्कीमची थोडक्यात माहिती हे सर्व डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. बट जस्ट रिकॅप म्हणून तुम्हाला दाखवते. इथे टोटल 144 फ्लॅट्स असतील. हे सर्व 1 BHK फ्लॅट्स आहेत, ज्यांची की बेस प्राइस 22 लाख आहे. टोटल कॉस्टिंग 26 लाखापर्यंत जाऊ शकते. पोझिशन 2027 पर्यंत तुम्हाला याचं भेटू शकतं. आणि ही सेपरेट बिल्डिंग असेल म्हाडाची 13 फ्लोअरची, ज्यामध्ये की ग्राउंड फ्लोअरला शॉप्स असतील आणि वरती म्हाडाचे फ्लॅट्स तुम्हाला बघायला भेटतील. या व्यतिरिक्त या प्रोजेक्टमध्ये बरेच बाकीच्या बिल्डिंग्स आहेत. 31 माळ्याच्या बिल्डिंग्स असतील बाकीच्या. इथे परत बाल्कनी भेटेल, हे एक चांगला ॲडव्हांटेज आहे. लिटिगेशन्स बरेच आहेत प्रोजेक्टवरती. लोकेशन बद्दल तुम्हाला जर पाईनवूड मागचा व्हिडिओ बघितला पाईनवूड, तर पाईनवूडपासून जवळच याचं लोकेशन आहे. जस्ट लाईक 500 मीटरवरती पाण्याची टाकी दाखवली होती पाईनवूडच्या वेळेस. त्या पाण्याच्या जवळच टाकीच्या जवळच हा प्रोजेक्ट आहे. हा लेआउट तुम्ही बघू शकता अशा टाईपचा आहे. सो इथे जी आहे फ्युचर डेव्हलपमेंट म्हणून, तर हा आहे म्हाडाचा प्रोजेक्ट आणि याच्या समोर सध्या प्रोजेक्टच्या मधूनच प्रपोज डीपी सँक्शन रोड आहे, ते ते पण तुम्हाला दाखवतो. त्यामुळे याला काही असं एंट्री एक्झिट वेगळं म्हणजे असं पूर्ण प्रोजेक्टला नसणार आहे. हा पूर्ण प्रोजेक्ट एका साईडला आणि म्हाडाची बिल्डिंग एका साईडला अशा टाईपचं असेल. आणि फ्लोर प्लॅन तुम्ही बघू शकता अशा टाईपचं आहे. हे सर्व मी एक्सप्लेन केलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही ते सर्व डिटेल बघू शकता. आणि मार्केट रेटबद्दल बोलायचं झालं तर 1 BHKचा हा इथेच 45-50 लाखापर्यंत 1 BHK पकडू शकता आणि रेंट इथे सुद्धा 18 पर्यंत रेंट तुम्हाला भेटू शकतो 1 BHKचा. इथे बाल्कनी आहे, त्यामुळे जास्त रेंट भेटू शकतो. त्यानंतर हा प्रत्यक्ष साईटचा, सो साईटवरती आलेलो आहे मी. सध्याचा त्यांचं जे काही प्रपोज गेट आहे आणि हाच रोड असणार आहे, जो की सँक्शन डीपी रोड आहे. आणि इथून सध्या तरी प्रोजेक्टसाठी एंट्री आहे, बट हा मेन ॲक्च्युअलमध्ये रोडच असणार आहे इन फ्युचर. बट सध्यासाठी इथून तुम्हाला एंट्री करावी लागेल. सिक्युरिटीपासनं तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की म्हाडाचा फ्लॅट बघायला जायचं. त्याच्यानंतर ते हेल्मेट वगैरे देतील आणि ते घेऊन आणि सांगतील डायरेक्शन कुठे जायचं. जे तुम्ही बघताय सध्या, तर ते प्रायव्हेट बिल्डरचे टावर्स असतील. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता डोंगर आहे बाजूला. सो या साईडला डेव्हलपमेंट तुम्हाला काही होणार नाही इन फ्युचरमध्ये, कारण की डोंगर आहेत, किंवा इन फ्युचर होऊ पण शकतं. बट सध्या तरी डोंगर आहेत तिथे. आणि हा समोर दिसतोय, आता मी आलो थोडंसं समोर आल्यानंतर तुम्हाला म्हाडाचा जो काही प्रोजेक्ट प्रोजेक्ट किंवा बिल्डिंग जी म्हणताय, ती बिल्डिंग लागेल. ही प्रायव्हेट बिल्डिंग आहे जी तुम्हाला दाखवतो मी ती. ही प्रायव्हेट बिल्डिंग आहे. मधला प्रपोज सँक्शन डीपी रोड आहे, सध्या कच्चा आहे. आणि जे तुम्हाला सध्याचं बांधकाम दिसतंय दाखवतोय, खड्डा खोदण्याचं वगैरे. सो हा सँक्शन डीपी रोड आहे, जो की समोर जे दिसतं प्रोजेक्ट, तो आहे वेस्टर्न हिल प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टकडे हा सूट्सच्या रोडला कनेक्ट होणार आहे पुढे. आणि म्हाडाची बिल्डिंग तुम्हाला आता दाखवतो की सध्या काय स्टेटस आहे. तर ही म्हाडाची बिल्डिंग असेल. यामध्ये ट्रँग्युलर शेपची बिल्डिंग असेल. इथे तुम्हाला फर्स्ट फ्लोअरचं काम झालेलं दिसतंय आणि बाजूला सध्या बेसमेंटचं काम सुरू आहे इथे, तुम्ही बघू शकता. आणि 2027चं पोझिशन आहे. सो आहेत, अवधी आहेत, त्या वेळेमध्ये होऊ पण शकतं. बट लिटिगेशन्स बरेच आहेत, त्यामुळे माहित नाही किती वेळ लागू शकतो किंवा काही इम्पॅक्ट होऊ शकतो. हे तुम्ही बघू शकता सध्याचं स्टेटस. सो यावरनं एक अंदाज आला असेल, आयडिया आली असेल तुम्हाला की प्रोजेक्टचं सध्याचं स्टेटस काय आहे, आजूबाजूला परिसर कसा आहे. आजूबाजूला या प्रोजेक्टच्या आजूबाजूला तरी जास्त काही डेव्हलपमेंट झालेली नाही आणि अप्रोच रोड सुद्धा जो काही सध्याचा आहे तो सुद्धा खराब आहे. आणि बिल्डरने सुद्धा बनवला नाहीये, का कारण की तो सँक्शन डीपी रोड आहे. सो पीएमसी त्याला बनवेल, त्यामुळे बिल्डरने सुद्धा त्यामध्ये खर्च केलेला नाही. इन जनरल असं काही बाहेर असतं तर बिल्डर शक्यतो स्वतः बनवतात, बट इथे तो पीएमसी बनवेल नंतर.
बट कधी बनवेल त्यामध्ये वेळ पण लागू शकतो. बट सध्याचं हे स्टेटस तुम्हाला दाखवतोय. सो हे आणि त्या साईडला गेट आहे. सो हे होत्या प्रकल्पाबद्दल, प्रोजेक्टबद्दलचं माहिती आणि सध्याचं स्टेटस काय आहे आणि परिसर कसा आहे याबद्दलची सर्व डिटेल. हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.